राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यात भेसळ झाली। स्थानिकांनी पुतळ्यात फायबर होतं असं सांगितल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप। राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर जरांगेंची प्रतिक्रिया। पुण्यात गणेशोत्सवात छेडछाड करणाऱ्यांची धिंड काढली जाणार, शिवाय छायाचित्रही भर चौकात लावणार। पुणे गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। बदलापूरच्या पीडित चिमुकल्यांनी आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं। अक्षय शिंदेची कल्याण न्यायालयात ओळख परेड। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 39 रुपयांनी महागलाय। आता 1605 रुपयांऐवजी 1644 रुपये मोजावे लागणार। घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये कुठलीही दरवाढ नाही। कशेडी बोगद्यातील दुसऱ्या बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू। 4 सप्टेंबरपासून दुसरा बोगदा खुला होणार। जबलपूरवरून हैदराबादला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। नागपूर विमानतळावर संबंधित विमानाची संपूर्ण तपासणी। कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याप्रकरणी मालाडमधील हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। 104 जणांना डेंग्यूची तर 15 जणांना चिकनगुनियाची लागण। पुण्यातील विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ। अजमेर दौंड 26 फेऱ्या वाढवल्या तर सोलापूर अजमेर 18 फेऱ्या वाढणार। मुंबईतील कोस्टल रोडवरील उजव्या बाजूकडील बोगदा 2 सप्टेंबर रोजी सकाळी 7 पर्यंत रोड बंद राहणार, तर इलेक्ट्रिक कामाच्या तपासणीसाठी कोस्टल रोड बंद राहणार। नवी मुंबईच्या आचारसंहितेपूर्वी सिडको 25,000 घरं विक्रीस आणणार। पुढील 4 वर्षात 4 टप्प्यामध्ये आणखी 67,000 घरं बांधण्यात नियोजन। राज्यात 9,000 विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दिली। 12 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर होणार। पुरंदरमध्ये शेतकऱ्यांना 2 एकरात घेतले कोथिंबिरीचं 5 लाखांचं उत्पन्न। डोंगर रानात कोथिंबिरीचं पीक घेऊन शेतकऱ्यापुढे नवा आदर्श। पुणे शहरातील प्रमुख ड्रेनेज सिस्टीमच्या सीमा भिंतींसाठी आता 200 कोटी रुपये मंजूर झालेत। राज्य सरकारकडून निधी मंजूर।